आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले। दरेकरजी, TV9 मराठीवर ही दृश्य तुम्ही पाहतच असाल। सीसीटीव्ही फुटेज ज्या दिवशी खंडणी मागितली गेली, कट ज्या दिवशी या संपूर्ण प्रकरणाचा आखला गेला त्या दिवशीचं हे सीसीटीव्ही फुटेज पाहताय। सर्व आरोपी एकाच फ्रेम मध्ये आणि धक्कादायक म्हणजे काही पोलीस अधिकारी सुद्धा दिसतायत। नाही, एकंदरच हे प्रकरण त्या ठिकाणी अत्यंत गंभीर होतं आणि चौकशी अंती अनेक पुरावे त्या ठिकाणी पुढे येताना दिसत आहेत। पण त्याच्यामुळे यातनं आता काही सत्य लपून राहिलेलं नाहीये। मग हे एकत्रितपणे कोण कोण होते, त्यांनी कशा प्रकारे प्लॅन केला, या सगळ्या गोष्टी आता चौकशी अंती निश्चितच पुढे येणार आहेत, येत आहेत। आणि मला वाटतं आता अशा प्रकारचं जर हे सीसीटीव्ही फुटेज आपण जे दाखवत आहे ते त्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आरोप होत आहेत किंवा जो आक्रोश त्या ठिकाणच्या स्थानिक जनतेचा त्यांच्या संघटित गुन्हेगारीच्या संदर्भात त्या ठिकाणी आहे, त्याला पुष्टी या ठिकाणी या निमित्ताने मिळते। मात्र दरेकरची या ठिकाणी धक्कादायक दृश्य म्हणावं लागेल की हे सर्वजण हे आरोपी जे आहेत 9 जणांच्या विरोधात मकोका लावण्यात आलेला आहे, मात्र त्याच वेळेला पोलीस अधिकारी सुद्धा त्यांच्या सोबत दिसतात। आता या संदर्भामध्ये चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीच्या दरम्यान आता निश्चितच या सीसीटीव्हीचा संदर्भ त्या ठिकाणी चौकशीची यंत्रणा त्या ठिकाणी घेईल आणि जर अधिकाऱ्यांची त्यांना साथ असेल, अधिकारी त्याच्यामध्ये कळत न कळत त्या ठिकाणी संमिलित असतील तर त्यावर निश्चितच सरकार आणि डिपार्टमेंट योग्य ती दखल घेऊन त्या ठिकाणी कारवाई सुद्धा करेल। नक्कीच, धन्यवाद दरेकरजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधण्यासाठी। भाजपचे नेते प्रवीण दरेकर आपल्या सोबत आहेत। तर हे TV9 मराठी